ठिकाणी सलामीची जोडी या ठिकाणी पाती आणि भूमीत सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय. सलामीचा गोलंदाज वैभव देखील आपण मैदानामध्ये पाहतोय. वैभव मागच्या मॅचचा हिरो जर आपण पाहिलं तर ज्यानं या स्पर्धेतील षटकाराची हॅट्रिक लवकावली तोच वैभव गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय. फलंदाजी मार्क वरती मर्यादित 3 षटकांपैकी पहिला फलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय. पाती बघायचा आहे. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन आपण मैदानामध्ये पाहतोय. पहिला चेंडू स्वीट टाकला चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. तितकं सुरेख क्षेत्ररक्षण होतं. या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. दुसरा धावेचा प्रयत्न परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने संघ किलो पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या धावफलकावरचा धावा पाहिल्या तर धावफलकावरती धावा येत आहेत. एक धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. पुढे एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. गोलंदाज वैभव टू भूमीत याचा मारा. भूमीत बघायचा काय करतोय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. भेटून खेळण्याचा प्रयत्न आरंभ कार्पेटसह खेळून काढलेला चेंडू आहे. या ठिकाणी चेंडू सातवाय क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन चेंडू गेलाय सीमारेषा पार. धावा आल्या 4. संधी मिळते डीजे साठी. यस कमॉन डीजे. या जावी आपण मैदानाच्या दिशेनं सामन्याला सुरुवात झाली. पहिला चमकार आलाय भूमीत याच्या बॅट मधून. पुन्हा एकदा वैभव टू भूमीत याचा मारा. धीम्या गतीचा फसवा चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण सुरेख होत आहे मित्रांनो. गडी क्रमांक 1 भूमीत बॅक टू द पॅव्हिलियन. भूमिक डगआउट मध्ये परततोय. जर आपण पाहिलं तर तिवरी संघाच्या बाजूने पहिला विकेटचं पतन होत आहे. संधी पुढे एकदा मिळते डीजे साठी. यस कमॉन डीजे. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. चांगल्या प्रकारचा वैभव गोलंदाजी करतोय. भूमीत ब्रेकआउट मध्ये परतलाय. भूमीची जाण्यासाठी आलाय तो म्हणजे नितेश बघायचा कशा प्रकारे फलंदाजी करतोय. नितेश यांना बघायच्या सामन्याचं थोडंफार पारडं बदलणारा हा नितेश कशा प्रकारे फलंदाजी करतोय बघूया. या ठिकाणी आजूबाजूला जर कोणते संघ उपस्थित असेल तर त्यांनी आपली उपस्थिती दर्शवायची जेणेकरून आपली यानंतर लगेचच मॅच जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं. वैभव याचा पुढील चेंडू नीतेसाठी. सुरेख चेंडू आहे. सुरेख फटका आहे. या ठिकाणी कव्हर पॉइंटच्या दिशेने सुरेख चेंडू जातोय सीमारेखा पार. येतो या ठिकाणी चौकार. संधी पण एकदा मिळते डीजे साठी. यस थँक्यू डीजे. जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं. सुरक्षित बॅटची टॉप पिच घेतली. या ठिकाणी एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या ठिकाणी माझ्या मते 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल मित्रांनो. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. 2 धावेने संघ देखील पुढे सरकावेल. संघाची धावसंख्या धावफलकावरचा धावा पाहिल्या तर 11 धावा धावफलकावरती येतात. 11च्या सरासरीने धावगती आखण्याचा प्रयत्न केला जातोय. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर शिवरत्न बाई संघानं प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
आणि पहिलं शतक प्रगती पथावर असताना 11 धावा खर्च केलेल्या आतापर्यंत एक गड्याच्या मोहबदल्यात 11 धावा झाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती नितेश याचा मारा बघायचं नितेश काय करतोय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सुरेख चेंडू आहे तितका सुरेख टोळून काढलाय. चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक खाली दीपे चेंडू खाली आलाय. गडी क्रमांक नितेश बॅक टू द पॅव्हलियन झालाय. गडी क्रमांक 2चं पतन झालंय. डगआउटच्या दिशेने परततोय नितेश आणि संधी मिळते डीजे साठी. यस कमान डीजे. एक सरदार उठला. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर म्हणजे दोनच मॅच झाले फ्रेश ही म्हणजे अशी लावून घेतले विनर तिसरी मॅच बाकी आहे. तिसरी चौथी पहिली इनिंगच आहे. सेकंड ओव्हर चालू झाले आता. गोलंदाजी वरती आलाय परेश याचा पहिला चेंडू समाचार घेण्यासाठी सज्ज झालाय. तर म्हणजे पाती बघायचं काय करतोय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सुरे टाकला चेंडू काय काळामध्ये आहे. या ठिकाणी चेंडू साधतोय सीमा रेखा पार येतो. या ठिकाणी षटकार पाथी याने आता मात्र आक्रमण करायला सुरुवात केली आहे. संघाची धावसंख्या धावपटकावर जर धावा पाहिल्या तर 6 ने पुढे सरकली आहे. 17 धावा धावपटकावरती येताना आपण पाहतोय. 17 वरती खतरा कोणासाठी गोलंदाजासाठी की फलंदाज पाथीसाठी बघूया. परेश बघायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. तो पुढे गेला जजमेंट नाही आली. दरम्यान जाऊया मैदानाच्या दिशेने पण एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजीसाठी परेश सज्ज झालाय. डबाला पालनचा रणपाय तिरका सुरेख चेंडू आहे. तीच काय सुरेख टोळून काढलाय. चेंडू धाडलाय सीमा रेखा पार येतो. या ठिकाणी पाती ब्रांडे षटकार. संघाची धावसंख्या धावपटकावरचा धाबा पाहिल्या तर मित्रांनो धाबा झाल्यात 23 धावा झाल्यात. दुसरं शतक प्रगतीपथावर आहे. थोडी महागडी गोलंदाजी 2 चेंडूवरती 2 षटकार आलेत. हॅट्रिकची संधी आहे ती म्हणजे जर आपण पाहिलं तर पातीसाठी बघायचं पाती काय करतोय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. पण एकदा पंचांच्या डाव्या साईडने मारा करतोय उजव्या साईडने मारा करतोय. सुरेख चेंडू आहे तितका सुरेख हाताळला जातोय. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. परेशानं थोडं कमबॅक केलंय. 23 धावा झाल्या. दुसरं शतक प्रगतीपथावर आहे. मर्यादित 3 षटकांपैकी दुसरं शतक प्रगतीपथावर आहे. त्याच्यावरती सडेतोड उत्तरं दिली जात आहेत. सडेतोड प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांचं उत्तर देखील दिलं जात आहे. मोठे फटके मारले जात आहेत पाती याच्या मार्फत.
सुरेख चेंडू आहे तितका सुरेख कार्पेटच्या साईडने खेळून काढलाय पॉईंटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आलाय उचलून चेंडूची फेकी होईल तत्पूर्वी एकच धाव घेतली जाईल एका धावेने संघ देखील पुढे सरकतोय संघ धावसंख्या धाव फलकावरचा धावा पाहिला ना तर धाव फलकावरती धावा येऊन पोहोचल्या आहेत 18 24 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय दरम्यान सुरेख टाकले चेंडू आहे या ठिकाणी बीटून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु शरीर यष्टीवर आदळणारा चेंडू एक धाव नक्कीच येईल एका धावेने संघ देखील पुढे सरकेल संघ धावसंख्या धापकावर जर पाहिली 25 धावा चेंडू हवाई फायर यस चेंडू जातोय सीमारेखा पार लॉंगा क्षेत्रामध्ये चेंडू गेल आहे सीमारेखा पार येतोय षटकार या ठिकाणी पुन्हा एकदा संधी दिली साठी यस कम ऑन डीजे थोडी महागडी गोलंदाजी मारावी लागेल मित्रांनो जर आपण पाहिलं तर परेश आक्रमण झालं आणि परेशला उत्तर प्रश्न विचारले गेले त्याची उत्तरं देखील मिळाली सुरेख फलंदाजी पाती याच्या मार्फत पाती जर आपण पाहिलं तर 3 षटकाराच्या साह्याने आपली वैयक्तिक खेळी देखील सजवताना पाहतोय संघाची धावसंख्या धापड कमी जर पाहिली तर 31 धावा झाल्यात अजूनही जर आपण पाहायला गेलं तर 6 चेंडूंचा खेळ निश्चित असेल 6 चेंडूमध्ये किती धावा घेतल्या जातील फलंदाजांवरती आक्रमण केलं जाईल का बघूया यस येणारे 6 चेंडू हाणामारीचे असतील यश येतंय का आपण पाहणार आहोत क्रिश बघायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय मर्यादित 3 षटकांपैकी शेवटचं षटक क्रिश याचं टाकला चेंडू आहे फटका फसलाय चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आलाय परंतु चेंडू साधतोय देखील झालं मित्रांनो या ठिकाणी अशामध्ये 3 धावा पळून काढल्यात 2 धावा पळून काढल्यात 2 ना 3 धावा आल्या 3 धावेने संघ पुढे सरकतोय संघ धावसंख्या धावफलकावरचा धावा पाहिल्या तर 34 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय यानंतर होणारा सामना असेल मित्रांनो माहीर 11 विरुद्ध शिवलिंग 11 दोन्ही संघाच्या कर्णधार आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे सर्व पण मैदानाच्या दिशेनं सुरेख टाकला चेंडू काय काळामध्ये येतोय षटका सुरेख फटकाय चेंडू जातोय सीमारेखा पार येतोय षटकार संधी पण असायला मिळते डीजे साठी यस कमांड डीजे येत आहेत मोठे फटके येत आहेत सडेतर उत्तर दिली 7 आहेत मित्रांनो सुरेख फटका स्क्वेअर लेग पटामध्ये चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक कोणती चूक करणार नाहीये या ठिकाणी माघारी परतावा लागेल पाठी डगआउट मध्ये परततोय 40वा धावफलकावरती लागल्यात मित्रांनो संधी मिळते डीजे साठी यस कम ऑन डीजे
अजूनही 3 चेंडूचा खेळ निघत असेल. दिनेश मैदानामध्ये गेलाय. दिनेश टू क्रिश याचा मारा. क्रिश बघायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. कमबॅक करायला सुरुवात केली आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत हाताळली गेली आहे. एक षटकार जरूर आला. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. धाव संख्या स्थिरावली जाते. धाव फलकावर धावा 40वा धाव फलकावरती येताना आपण पाहिलं. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज. सुरेख फटकाय. चेंडू हवेमध्ये आहे. एसटी रक्षक चेंडूवरती वेगाने धावत आलाय. झेल सुटला गेलाय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. माझ्या मते तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? आणि नक्कीच तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. या ठिकाणी गडबड साली घोटाळा झाला आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. 3 धावेने संघ देखील पुढे सरकला गेला. संघाची धावसंख्या धापळकावरच्या धावा पाहिल्या तर धापळकावर धावा येत आहेत 43 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. यानंतर होणारा सामना माहीर 11 विरुद्ध शिवलिंग 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. पण एकदा गोलंदाजी क्रिश याचा चेंडू रोशन साडे. या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु माझ्या मते शतक देखील संपलं गेलं. रणू होऊन तंबूमध्ये परतावं लागेल. 3 षटकांचा खेळ संपतेच्या खेळी संघाची धावसंख्या धाव फलकावर जर पाहिली तर धाव फलकावरती धावा आल्या तर 43 धावा आणि 44 धावांचं लक्ष असेल. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर होणारा सामना माही 11 विरुद्ध शिवलिंग 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी या.
गोलंदाजी वरती आहे अंगद. अंगद अंगद मी सांगतो. मी एकदा प्लेयरची नावं लक्षात आलीत ना की मी तुला सगळं सांगतो. मोस्टली टुर्नामेंटला ना मला नावं सांगायची गरज लागत नाही कोणते पण आहेत ते. चला पण एकदा मैदानाच्या दिशेनं पहिला चेंडू आहे. चांगल्या प्रकारे प्रहार केलाय. पहिला चेंडूवरती बॅटची टॉपच घेतली. झेल सुटला गेलाय. या ठिकाणी धावसंख्येचा श्रीगणेशा झालाय. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघ धावसंख्या धावपळकावर धावा पाहिल्या तर एक धाव येते. जर आपण पाहिलं तर किती पाठलाग करायचा किती पाहिजे मी 44 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. एका बाजूला दीपेश दुसऱ्या बाजूला आपण वैभव याला पाहतोय. वैभव अष्टपैलू खेळी करतोय. सकाळच्या सत्रापासून या मैदानामध्ये बरसणारा वैभव आता बघायचं काय करतोय. आता खरी गरज आहे. संघ बॅट फुटलाय फ्रंट फुटला आणायचा त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. बघूया अंगद यांचा पहिला पुढील चेंडू वैभव साठी. वैभव बघायचं कशा प्रकारे गोल फलंदाजी करतोय. दबारा पलांचा तिरकासोबत पंचाच्या डाव्यासाठी मारा करतोय. स्टेप करण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या रादारमध्ये बॅटच्या पटामध्ये चेंडू येत नाही. टाळ्यांचा कडकडाट येतोय. चेंडूचा सन्मान केला जातोय मित्रांनो आणि गोलंदाजाचा देखील सन्मान केला जातोय. एक मोठा गोलंदाज चांगल्या शरीरयष्टीचा गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती जर आपण पाहिलं तर अंगद दबारा पलांचा रणपाय पंचांच्या डाव्यासाठी मारा करतोय. सकाळच्या सत्रात बरसणारा वैभव कुठंतरी शांत असेल. सूरज चेंडू अप्रतिम गोलंदाजी मित्रांनो. बघा टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावा घ्यायला जातोय. संख्या धावसंख्या एक धाव पडकामध्ये फुटात लायचा चेंडू फायदा उचलला. चेंडू धाडलाय सीमा रेखा पार. सुरेख फटका येतोय षटकार. संधी मिळते डीजेला. यस कमॉन डीजे. संघाची धावसंख्या झाली 7 धावा. धावपळकावरती आले आता चांगल्या प्रकारे आता कमबॅक करून दिले. बघा मित्रांनो चेंडू मध्ये जर क्रिकेटमध्ये एक षटकार संघाचं सामन्याचं पारडं बदलताना आपण पाहतो. बघा रंगत थोडीफार निर्माण झाली आहे. आता मात्र वैभवने अंदाज आलाय. पण एकदा अंगद टू वैभव याचा मारा बीट झालाय. फायदा उचलला. याचा चेंडूला फिरकावून दिलाय सीमा रेखा पार. सांगतोय जब तुम्हारी बारी थी तब तुम उड़ा रहे थे अब हमारी बारी आई हम उड़ाने लगे. उत्तराला प्रत्युत्तर. जसं मित्रांनो प्रश्नाला असं उत्तर तसा दिला जात आहे. वैभव याने पहिल्या 2 चेंडूंमध्ये अंदाज घेतला. त्यानंतर सीमावार चेंडू थाडलेत. संघाची धावसंख्या धाव फलकावर जर आपण पाहिली तर 13 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. बघा मित्रांनो जर आपण पाहिलं ते तिवरी संघाच्या घरच्या मैदानावरती सामना खेळला जातोय. घरच्या मैदानावरती देखील आक्रमण होत आहे. त्यांनी देखील आक्रमण केलं. त्यांच्यावर देखील आक्रमण होतं. हे क्रिकेटचं महायुद्ध आज मैदानामध्ये आपण पाहतोय. सुरेख चेंडू या ठिकाणी मिडल इस्टीवरून जाणारा चेंडू. पंच या ठिकाणी निर्धाव चेंडू घोषित करताय. शतक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपत झालाय. पहिला 6 चेंडूचा खेळ संपल्याच्या काही संघ धावसंख्या धावपळकावर जर पाहिली तर 13 धावा धावपळकावरती लागल्या. बघा मित्रांनो अजून 12 चेंडू मध्ये 31 धावांची गरज असेल. 12 चेंडू 31 समीकरण. घेऊया छोटीशी विश्रांती. ऐकूया डीजेचं सुमधुर संगीत. यस कमांड डीजे. अमन
गोलंदाजीवरती आलाय अमन. अमन याचा पहिला चेंडू समाचार खेळ दीपेश. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. बघूया येणाऱ्या 12 चेंडू मध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय. कोणत्या संघाला पराभव पत्करावा लागेल, कोणत्या संघाला विजयाची आशा या मैदानामध्ये पाहायला मिळते. बघूया गोलंदाजी ट्रॅक वरती अमन बघायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सूर्य टाकला चेंडू तितका सूर्य टोळून काढलाय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक धाव येईल. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघ धावसंख्या धाव फलकावरती 14 धावा धाव फलकावरती येत आहेत. माही 11 विरुद्ध शिवलिंग 11 यानंतरची लढत आहे. कर्णधारांना शेवटचा अंतिम पुकार असेल. मित्रांनो नाणेफेकीसाठी या आपला नाणेफेक केला जाईल, अन्यथा पुढचा सामना आपल्याला कमी षटकांचा खेळवावा लागेल. प्लीज आपण आम्हाला थोडं सहकार्य करा. जाऊया अमन याचा पुढील चेंडू मैदानामध्ये आहे. स्ट्रायकिंग फलंदाज वैभव बघायचा काय करतोय. ज्याच्याकडे नाहीये भय तो वैभव बघायचा काय करतोय, कशा प्रकारे फलंदाजी करतोय. सुरेख चेंडू तितका सुरेख हाताळून काढलाय. एक धाव तर निश्चित. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? माझ्या मते एका धावेवर समाधान माना लागतंय. संघ धावसंख्या धाव फलकावरती लागते. 15 धावा धाव फलकावरती येताना आपण पाहतोय. मॅच जानेवारी पर्यंत खेळायला बऱ्या वाटत. दरम्यान पुढे एकदा मैदानावरती जर आपण पाहिलं सुई टाकला चेंडू. चेंडू काय हवेमध्ये फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. गडी क्रमांक 1 दीपेश आउट मध्ये परततोय. दीपेश याचा पकडून जाईल. संपलाय त्याचा खेळ. संधी देऊया डीजेला. यस कमान डीजे. आपल्या संघासाठी संघ धावसंख्या 15 धावा झाल्यात. अजून 29 धावांची गरज असेल. 9 चेंडू आणि 29 धावा. मोठे प्रहार येणं गरजेचं आहे इथून पुढे. सुरेख गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. दोन्ही लेफ्टी फलंदाज आपण मैदानामध्ये पाहतोय. सामन्यामध्ये थोडंफार आता मात्र रोमांचकता निर्माण होताना आपण पाहतोय. संघाची धावसंख्या झाले 15. अजून 29 धावांची गरज असेल. सुरू टाकला चेंडू. चेंडू काय हवेमध्ये फटका फसलाय. या ठिकाणी गोल्डन विकेटची संधी आहे. यस या ठिकाणी कॉटन बोल्ड होतोय. तो म्हणजे जर आपण पाहिलं तर क्रिश डगआउट मध्ये परतलाय. क्रिश आला. क्रिश परतला सुद्धा. या ठिकाणी गडी क्रमांक 2 चं पतन झालंय. संधी मिळते डीजे साठी. यस कम ऑन डीजे. आशिष साठी सुरेख फटका आहे. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जातोय का? चेंडू गेलाय. या ठिकाणी सीमारेखा पार. येतोय षटकार. संधी देऊया डीजेला. यस कम ऑन डीजे.
धावांची गरज. गोलंदाजीवरती असेल दिनेश. बघायचं आता मात्र 6 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. मोठे प्रहार येणं गरजेचं आहे. जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागेल. 6 चेंडूवरती 6 चौकार मारावे लागतील किंवा 4 षटकार तरी मारावे लागतील तरच संघ विजय होऊ शकतो. जाऊया आपण मैदानाच्या दिशेनं. आता बघूया बॅकफुटला असणारा संघ जर आपण पाहिलं तर शिवरत्न बॉईज संघ. जर ते रत्न आता हे चमकतात का या रखरखत्या उन्हामध्ये. बघूया स्ट्राईक अँड फलंदाज वैभव आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय आशिष. गोलंदाज ट्रॅकवर दिनेश. पहिला चेंडू स्टेप केलाय परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिरावली जाते. आता मात्र 5 चेंडू आणि 23 धावांची गरज. 5-23 असं समीकरण. थोडं प्रेशर थोडं डिप्रेशन परंतु या ठिकाणी आलेल्या डिप्रेशनला आलेल्या संकटाला सामोरं जावं लागेल. प्रयत्न करावे लागतील विजयासाठी. गडबड झाली घोटाळा झाला. कॉल नव्हता मिस कॉल द्यायचा होता आणि मिस कॉल देखील कट झाला आणि माघारी परतावं लागतंय. आशिष याला आत्महत्या स्वरूपात गडी क्रमांक 3चं पतन झालंय. या ठिकाणी पुन्हा एकदा संधी मिळते डीजे साठी. यस कमॉन डीजे. विघ्नेश. ओके विघ्नेश काय करतोय. सुरेख फटका तितकाच सुरेख करून या ठिकाणी एक धाव येते आणि एक संघ देखील पुढे सरकतोय. संघात धावसंख्या धावफलकावर जर पाहिली तर एकच 22 धावा धावफलकावरती येत आहेत. बघा मित्रांनो आता स्ट्राईकला आलाय विघ्नेश आणि जिंकण्यासाठी आता जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 22 धावांची गरज. 3 चेंडू 22 स्ट्राईकला येतो विघ्नेश. आणि मित्रांनो सध्या स्थिती 2025च्या IPL मध्ये ज्याची सध्या चर्चा चालू आहे तो विघ्नेश. या ठिकाणी हा देखील विघ्नेश बाद होतोय. मी थांबतो. विघ्नेशाच्या स्वरूपात हा देखील मोठा त्रिफळाच्छेद होऊन बाद होतोय. मी सांगत होतो मित्रांनो IPL मध्ये विघ्नेश पुथुरे या खेळाडूची चर्चा चालू आहे. 23 वर्ष हा खेळाडू IPL मध्ये आपल्या डेब्यू मॅच मध्ये चांगला मोठ्या फलंदाजांना त्यानं बाद केलं. पहिल्या षटकामध्ये त्यानं ऋतुराज गायकवाडला बाद केलं. त्यानंतर शुभम दुबेला आउट केलं दुसऱ्या षटकामध्ये आणि तिसऱ्या षटकामध्ये दीपक हुंडाला आउट केलं. बघा मित्रांनो हा खेळाडू यानं 23 वर्षीय खेळाडू ज्या 23 वर्षीय ज्या वयामध्ये आपण फक्त टेनिस क्रिकेट खेळतो त्या वयामध्ये तो खेळाडू आज चांगल्या प्रकारे नेतृत्व करताना पाहतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय अनिकेत. थोडं आता सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे. कुठेतरी झुकताना आपण पाहतोय. चेंडू काय काळ हवेमध्ये या ठिकाणी झेल बांधून तंबूमध्ये परतावं लागेल. चांगल्या विकेटचं पतन झालं. चांगली गोलंदाजी देखील या ठिकाणी होते. या ठिकाणी आता मात्र हॅट्रिकची संधी असणार आहे दिनेशसाठी. बघायचं दिनेश हॅट्रिक घेतील का. परंतु यानंतरची मॅच नाणेफेक आपण करून घेऊया. या ठिकाणी माही 11 संघाचा कर्णधार आहे. शिवलिंग 11 संघाचा कर्णधार. अजून आमच्याकडे आपण आल्याची नोंदणी नाहीये. प्लीज या ठिकाणी विजय होतोय म्हणजे वाघोबा स्पोर्ट्स तिवरी संघ विजय संघाचं हार्दिक स्वागत. त्यांनी तृतीय फेरीमध्ये प्रवेश केला. त्यांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया.